भीम ब्रिगेड द्वारा ऐतिहासिक दीक्षा भूमि अचलपुर यहाँ पर निधि न देने के कारण उस ब्रिगेड के हुई नाराजी के चलते हुए आमदार बच्चू कडू इनके खिलाफ एक पत्रकार परिषद ली गई। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मराठी पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली। त्याचे स्वरूप अशाप्रमाणे आहे की अचलपूर मतदारसंघामध्ये 1958 मध्ये ऐतिहासिक पवित्र दीक्षाभूमी ही तयार झालेली आहे। त्याची इमारत ही आता पूर्ण निकस्त झाली आहे। त्याला तळे गेले आहेत, कुठं भेगा आल्या आहेत, कुठं कोणती भिंत कसलेली आहे। त्याकरिता आम्ही तिचे विद्यमान आमदार व राज्यमंत्री जेव्हा ते होते बच्चू कडू यांना आम्ही निवेदन दिलं। 31/8ला आम्ही निवेदन दिलं। त्या अगोदर त्यांना तिथली जे समिती आहे दीक्षाभूमी स्मारक समिती आहे त्यांनीसुद्धा 30 जानेवारी 2021ला निवेदन दिलं की दीक्षाभूमीसाठी आपण विकास पुरुष आहात। लोक त्यांना विकास पुरुष म्हणतात, लोकनेते म्हणतात आणि अचलपूर परतवाडा जुळव्या शहराचे त्यांनी विकासामुळे कायापलट करून दिला आहे। म्हणजे तिथचं ते सौंदर्यीकरण बघाल, हे बघाल, ते बघाल, मंदिरं बघाल, मस्जिद बघाल, त्याच्यानंतर संस्था पाहिल्या, त्याच्यानंतर असे काही आहे वस्तू आहे त्यांनी बिलकुल चकाचक करून टाकल्या आहे। त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन। मात्र त्याच माध्यमातून त्यांचं जर दुसरी भूमिका जर पाहिली म्हणजे ही सरळ 2 तोंड्या साप जो असते, तो 2 तोंड्या लाल साप असतो, त्या प्रकारची यांची भूमिका झाली। एका इकडे त्यांनी एका साईडनं पूर्ण निधी दिला आणि जेव्हा दुसरं तोंड ओपन केलं तेव्हा दीक्षाभूमी दिसल्याबरोबर त्यांनी ते तोंड बंद करून घेतलं आणि तिथे 2003 पासून निधीच टाकला नाही। फक्त 2003 मध्ये दादासाहेब गवई यांनी निधी टाकला, यांनी राज्य शासनापासून निधी खर्चून आणला, यांनी निधी टाकला। मात्र तेव्हापासून त्या इमारतीला दीक्षाभूमी ऐतिहासिक दीक्षाभूमी आहे। आमचं बौद्ध समाजाचं, बौद्धिस्ट लोकांचं ते आधारस्तंभ आहे, पवित्र स्थान आहे। आम्ही 6 डिसेंबर असो, 14 एप्रिल असो, अशा बौद्ध पौर्णिमा असो, असंख्य लोक, असंख्य बुद्धिस्ट समाज तिथे जाऊन आपण नतमस्तक होतात आणि त्या ठिकाणी अचलपूर दीक्षाभूमीवर अभ्यासिका आहे आणि अभ्यासिकामध्ये कित्येक मुलं आज त्या तिथल्या अभ्यासिकामधून कित्येक मुलं आज सर्व्हिसवर लागले आहे, नोकरीवर लागले आहे, शासकीय नोकरीवर लागले आहे। म्हणून आमची त्यांना 3 कोटीची मागणी होती का तुम्ही या ऐतिहासिक दीक्षाभूमीला 3 कोटी द्या। या 3 कोटीमध्ये दीक्षाभूमीची इमारतसुद्धा होते आणि एक अभ्यासिका म्हणून होते। पण त्यांनी आमचं हे पत्र, आमचं निवेदन हे फेटाळून लावलं। त्यानंतर त्यांनी आम्हाला पत्र दिलं की बा तुम्हाला आम्ही पत्र देतो की हे पत्र दिलं आणि या पत्रात दिलं आहे की आम्ही निधी मंजूर केला आहे।